बनावट कागदपत्राच्या आधारे जमिनीची केली परस्पर विक्री. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील खळबळजनक प्रकार. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथील शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर कैलासराव देशमुख यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार ज्ञानेश्वर देशमुख यांच्या मालकीची पिंपळगाव रेणुका येथील गट क्रमांक 781 मधील 1 हेक्टर जमीन आहे व ही जमीन त्यांना वारस हक्काने मिळाली होती. मात्र परमेश्वर कैलासराव देशमुख यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे 10 जून रोजी ही जमीन सिंधुबाई पंडितराव देशमुख, पिंपळगाव रेणुकाई यांच्या नावे केली असल्याचा आरोप ज्ञानेश्वर देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. खरेदी खत झाल्यानंतर फेरफार प्रक्रियेसाठी कागदपत्रे तलाठ्याकडे सादर झाली असता हा प्रकार उघड झाला. 27 जून रोजी ज्ञानेश्वर देशमुख यांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन भोकरदन पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी सांगितले की तक्रारदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दुय्यम निबंधक कार्यालयातही चौकशी केली जाईल व दोषीवर कायदेशीर कारवाई करून सदरील प्रकरणांमध्ये जेही आरोपी असतील त्यांना अटक करण्यात येईल. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख, भोकरदन.